नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण टी टाईम स्नॅक म्हणून ओळखले जाणारे असे हे मेथीचे मुटके तयार केले आहेत. वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे मुटके, करायला सोपे, खायला चटपटीत. बघा हे किती छान झाले आहेत. अगदी पाहुणे आलेत आयत्या वेळेस करायला हा टी टाईम स्नॅक खूपच उपयोगी पडतो. आजच तुम्ही चारच्या चहाबरोबर हा नक्की ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता हे मेथीचे मुटके कसे केले ते बघूया. आता ह्या मुटक्यांसाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्या अर्धी ही बारीक चिरलेली मेथीची भाजी म्हणजे अर्धी वाटी मेथीची भाजी घेतली. थोडीशी कोथिंबीर, ही 4 लसूण पाकळ्या अशा पातळ चिरून घेतलेत आणि पाव चमचा मिरपूड. आता हे मुटके कसे करायचे ते बघूया. या ताटामध्ये आपण 1 वाटी हे बेसन टाकून घेऊया. त्यामध्ये टाकूया ही अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी. आता त्यामध्ये हे लसूण, मिरपूड आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आता त्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, थोडासा खायचा सोडा, एक छोटा अर्धा चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे हे 1 चमचा घट्ट दही. आता त्यात टाकूया हे 1 चमचा तेल. या पोहे खायच्या चमच्यानं आपण 1 चमचा तेल ह्यामध्ये टाकून घेतले. हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. म्हणजे भाजीच्या दह्याच्या ओलसरपणावर हे आपलं पीठ कितपत भिजतं हे लक्षात येतं. ह्या मुटक्यांना कलर येण्यासाठी ह्यामध्ये थोडीशी हळद वापरूया. छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतली. हे आता हातानं पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घेऊया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा टी टाईम स्नॅक आपला तयार होतो. बघा आता हे इतपत ओलसर झालेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आता आपण मळून घेऊया. हे पीठ आपलं असं मळून झालेलं आहे. अजून एक अर्धा चमचा तेलाचा हात लावून हे आता आपण चांगलं एकसारखं करून घेऊया. बघा कसा छान गोळा तयार झालेला आहे. पाच मिनिटासाठी हे पीठ आपण आता झाकून ठेवूया. तेवढ्या वेळात मी तेल गरम करत ठेवते. बघूया आता 5 मिनटं झालेली आहेत. ह्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून असे लांबट करून घेऊया. किंवा तुम्ही हे जरी असं एकच लांबट लोळे करून कापून घेतले तरी चालतात. हे आता सगळे मी असे गोळे करून घेते. बघा असे हे सगळे आपले मुटके तयार करून झालेले आहेत. तेल पण आपलं चांगलं गरम झाले. हे आता आपण तळून काढूया. बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. कडकडीत तेलावरच हे मुटके आपण तळून घ्यायचे आहेत. असा एक एक करून त्या तेलामध्ये सोडून घेऊया. एक बाजू चांगली तळून झाल्यानंतर हे असे फिरवून घ्या. चांगले खरपूस होईपर्यंत हे आपण तळून काढायचे आहेत. बघा हे मुटके आपले कसे छान कुरकुरीत तळून झालेले आहेत.
हे आता मी काढून घेते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे हे मेथीचे मुटके आपले तयार झालेले आहेत. आता उरलेले पण आपण असेच तळून घेऊया. बघा ही दुसरी बॅच टाकलेली, ही पण कशी चांगली खरपूस तळून होत आलेली आहे. माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. ते आता मी काढून घेते. अशा चटपटीत चटकदार रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.